अ स्क्वेअर बार, सर्क्युलर नाही आहे, स्क्वेअर आहे. अ स्क्वेअर बार ABCD 30 mm बाय 30 mm चा आहे. याचा अर्थ असा आहे बाळांनो, तो 30 पूर्ण वाचून घ्यावे होते ना. 30 mm बाय 30 mm साईड म्हणजे असा 30 आणि असा 30, असा तो स्क्वेअर बार आहे. डायमेन्शन सब्जेक्टेड टू द लोड. आता तुम्ही बघा, तुम्हाला सरळ दिसायला भेटेल की इथे बी कापला आता हाच चौकोन दिसेल, इथे बी कापला तर हाच चौकोन दिसेल, इथं पण कापला तर हाच चौकोन दिसेल ना. प्रत्येकाचा एरिया सारखा आहे, 30 बाय 30चा आहे तो. याचा अर्थ टोटल एरिया जो आहे तो 30 × 30, 3 त्रिक 9, 9 वरती किती शून्य आहे, 1 आणि 2, 900 mm चा स्क्वेअर. हा झाला आपला एरिया. हा काय झाला? हा पुढे काय आहे बघा, सब्जेक्टेड टू द लोड आकृतीत दाखवलेला आहे. फाइंड द टोटल इलॉंगेशन. तुम्हाला डेल्टा एल काढायचा आहे, टोटल इलॉंगेशन काढायचं आहे. अँड टोटल इलॉंगेशन ऑफ द बार अँड मॅक्झिमम स्ट्रेस. म्हणजे तुम्हाला डेल्टा एल काढायचा आहे क्वेश्चन मार्क, आणि मॅक्झिमम स्ट्रेस सिग्मा मॅक्स पण काढायचा आहे. पुढे चला, पुढे काय म्हणतोय, ई दिलाय 200 GPa. ई किती दिलाय? ई इज इक्वल टू 200 GPa, 200 × 10³ MPa. पुढे चला बरं का. आता लेंथ ऑफ मेंबर AB, लेंथ ऑफ मेंबर बघा, AB ची लांबी दिली आहे 500, BC ची लांबी दिली आहे 1100. घ्या बरं का. तो AB ची लांबी, लेंथ ऑफ AB दिलाय तुम्हाला 500 mm. बघा आकृतीकडे बघून घ्या, लेंथ ऑफ AB दिला आहे 500. दुसरा काय आहे बरं का, हा 1000 दिलाय. तो BC ची लांबी किती दिलाय? 1100. सॉरी, तो लेंथ ऑफ BC किती दिलाय? 1100 mm, 1100 mm. आणि लेंथ ऑफ CD किती दिलाय बघू. सो CD ची लांबी दिलेली आहे, CD ची लांबी 900. तो CD ची लांबी आहे 900 mm. ओके का इथपर्यंत? मी आकृती पण काढू शकतो, मी आकृती देखील काढू शकतो, पण सध्या आपण नाही तर काढून घ्या बघा. तो ही या पद्धतीची आकृती आपली आहे. ओके, तो हे 2 तुकडे इथं करून टाकले मी. हां, आता तुमच्या लक्षामध्ये काय येईल बरं का, इथं फोर्स हा तो सेम क्वेश्चन आहे बघा. 60 किलो न्यूटन बरोबर, इकडे किती आहे? 70 किलो न्यूटन, 70 किलो न्यूटन. इथे बघा बरं, हा किती आहे? 20 किलो न्यूटन, आणि इथं आहे 30 किलो न्यूटन. इथं किती आहे? 30 किलो न्यूटन. ओके का बाळांनो? चला पुढे आपण जाऊया. याची लांबी पण दिली होती, याची लांबी काय काय बोललो मी तुम्हाला. ही लांबी किती आहे? पहिली 500, पहिली 500 mm, दुसरी 1100 mm, तिसरी 900 mm. समजते का? चला बरं का. आता तुकडे किती आहेत एकूण? 3. तुकडे किती आहेत? 3. तो 3 तुकडे वेगळे करा. 1, 2 आणि हा 3. प्रत्येकाचा एरिया सेम आहे बाळा. डायक एरिया दिला आहे, डायमीटर नाही, डायक एरिया दिला आहे किती? 900 mm चा स्क्वेअर. याचा एरिया किती आहे? 900. सगळ्यांचे सेम आहे, 900 mm चा स्क्वेअर, 900. हां, आणि याचा पण एरिया किती दिला आहे? 900 mm चा स्क्वेअर. पहिले फोर्स दाखवताना कोपऱ्यावरचे जे आहेत ना, 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, तो कोपऱ्यावरचे जे मेंबर आहेत त्यांचे तुम्ही फोर्स दाखवा. इथे किती असेल बाळांनो? इथे लागतोय बघा कोपऱ्यावरचा 60 किलो न्यूटन. तर इकडे बी किती लागणार? 60 किलो न्यूटन. इकडे हा किती लागतोय रे? 70. तर इकडे कोपऱ्यावरचा दाखवणार मी 70 किलो न्यूटन. इकडे बी किती असणार? 70 किलो न्यूटन. समजते? हां. या आता इथे जर असेल, इथं काय आपल्याकडे, इथं आहे x, इथे किती आहे? बरोबर की नाही? चला फाइंड आउट करा. 60 - x इज इक्वल टू, हे दोघं जिथे चिटकताय तिथं कोण आहे बाळांनो? 20 आहे. पण तो 20 तिकडे चालला आहे, म्हणजे इज इक्वल टू 20 राहील. समजते का? हां, मला सांगा एक्सची व्हॅल्यू किती येईल? तुम्ही जर कॅल्क्युलेट करून करायला गेले तर एक्सची व्हॅल्यू येईल 40. किती येईल? 40 किलो न्यूटन. समजते का? बोला. याचा अर्थ 40 किलो न्यूटन म्हणजे एक्स इज इक्वल टू 40 किलो न्यूटन. येते का लक्षात? चला आता आपण काय करणार, हा झाला आपल्या हे तिघं मेंबरची आपण कॅल्क्युलेशन केली. लांबी सांगा, याची लांबी दाखवून द्या परत. 500, हा किती आहे? 1100, आणि हा किती आहे? 900. याचं उत्तर आपण एका याच्यामध्ये पण काढू शकतो. पण तुम्हाला जर का समजा हे असेल, स्टेप वाढवायचे असतील, व्यवस्थित लिहायचं असेल, तर मग काय करणार? डेल्टा L1 इज इक्वल टू PL/AE, PL/AE. पहिला बॉक्स घ्या. पी किती लागतोय? 60 किलो न्यूटन. म्हणजे काय लिहिणार? 60 × 10³ इंटू लांबी किती त्याची? 500. तो लांबी किती लिहितोय मी? 500 डिवाइड बाय एरिया किती त्याचा? हे बघा एरिया आहे 900. तो डायरेक्ट 900 लिहा बाळा, दिमाग लावू नका. आणि ई किती दिलाय? ई दिलाय 200 GPa, म्हणजे 200 × 10³ 200 × 10³ तर कोणीतरी एकाने उत्तर काढून घ्यायचं. डेल्टा L2 PL/AE. तुम्ही 10³ मध्ये का काढताय? डायरेक्ट उत्तर सांगत जाण्याचं. 10⁻³ मध्ये नका काढतो, जे आहे ते सांगायचं. तो PL/AE. याचा पी किती आहे दुसऱ्या बॉक्सचा? 40 आहे. किती आहे? 40. मग कसं करणार बाळांनो? 40 × 10³ इंटू लांबी किती आहे दुसऱ्या बॉक्सची? 1100. इथे किती लिहिणार लांबी? 1100. राईट. एरिया किती आहे त्याचा? एरिया दिलाय तुम्हाला बघा. याचा एरिया किती आहे? 900. याचा एरिया किती आहे? 900 इंटू ई किती आहे?
ई किती आहे ई आहे 200 इंटू 10⁻³ तर 200 इंटू 10⁻³ आलं का. हा झाला आपला एरिया आणि ई. सांगा याचं उत्तर पण. वरचं किती आहे 0.167 mm. हे दुसरं काढा रे कोणीतरी. आणि ΔL3 काढून घ्या. ΔL3 काय PL/AE. PL/E याचा पी किती आहे बघा. लक्षात घ्या. आता सध्या उदाहरणामध्ये सगळे टेन्साईल येत आहे, पण जेव्हा कॉम्प्रेसिव्ह आला असता ना एखादा बॉक्स कॉम्प्रेसिव्ह आला तर इथं मी निगेटिव्ह उत्तर लिहिलं असतं. उत्तर हे पण निगेटिव्ह आलं असतं. दिमागमध्ये ठेवाय. आता PL/AE करायचं आहे. तिसऱ्या बॉक्सचं किती लोड आहे रे 70. तो 70 आहे म्हणजे काय करणार 70 इंटू 10⁻³ एल किती त्याचा. याचा एल आहे 900 किती हा 900. तो 900 झाला. हा 900 डिवाइड बाय एरिया किती त्याचा 900 आणि ई किती आहे 200 इंटू 10⁻³ सांगा बरं का बाळांनो किती 0.244 mm मध्ये येईल. हां दुसरं सांगा लास्टवालं 0.35 किती आला 0.35 mm. मग या तिघांचं उत्तर जर तुम्ही काढायला गेला तो ΔL इज इक्वल टू काय येईल आपला फॉर्म्युला आता ΔL1 प्लस ΔL2 प्लस ΔL3 इज इक्वल टू काय येईल 0.167 प्लस 0.244 प्लस 0.35. मग सांगा मला ΔL किती आला 0.761 mm. तर बघा तुमच्या लक्षामध्ये येईल की पुरा बाण ताणला गेला आहे कारण की उत्तर पॉझिटिव्ह आहे. जर निगेटिव्ह आला असता तर याचा अर्थ तो बॉक्स कॉम्प्रेस झालेला आहे. आलं लक्षात या पद्धतीने. परंतु आता तुम्ही ΔL काढला. आता आपल्याला काय काढायचं आहे आपल्याला काढायचं आहे स्ट्रेस. काय काढायचं आहे स्ट्रेस. त्यांनी तुम्हाला मॅक्सिमम सिग्मा मॅक्स पण काढायला लावला आहे. स्ट्रेसचा फॉर्म्युला काय असतो फोर्स अपॉन एरिया. फोर्स अपॉन एरिया. मला सांगा तिघं बॉक्सपैकी सगळ्यात जास्त फोर्स कुठे लागतोय. हा 70चा आहे, हा 40चा आहे, हा 60चा आहे. 70 वरती लागतोय ना याच्यामध्ये ताण जास्त आला असेल. कळालं का याच्यात ताण जास्त आला असेल. मग मला माहिती आहे P max किती आहे. P max जो आहे तो आहे 70 इंटू 10⁻³ आणि एरिया थ्रोट किती आहे 900. मग मला सांगा मॅक्सिमम स्ट्रेस किती आला. सिग्मा मॅक्स इज इक्वल टू समजलं की नाही 77.77 MPa म्हणजे न्यूटन पर mm चा स्क्वेअर. दिस इज युअर आन्सर.